मंडळी, जर तुम्ही सुद्धा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनमध्ये झालेले बदल हे तुमच्या लक्षात आले असतीलच. आता सध्या अँड्रॉइड फोनवरून एखाद्या व्यक्तीला कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसीव्ह करताना फोनचा इंटरफेस म्हणजे डिस्प्ले आणि डिझाईन हे बदललेले दिसत आहे. आता कुठल्याही सेटिंग्जमध्ये बदल किंवा छेडछाड न करता आपोआप डिस्प्ले कसा काय बदलला, या एका शंकेने अनेकांना गोंधळात टाकले. आता मंडळी, आपला फोन हॅक तर नाही ना झाला अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली. तर असं काहीही झालेलं नाहीये हे आधी लक्षात घ्या. आता हे केलंय गुगलने. कसं सांगतो. सर्व अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर गुगलकडून हे तयार केलं जातं आणि त्याच्याकडूनच अपडेटही केलं जातं. त्यामुळे कंपनीने मे 2025 मध्ये मटेरियल 3D एक्सप्रेसिव्ह नावाचे एक अपडेट आणलं होतं. अशी घोषणा सुद्धा केली होती आणि त्यानुसार हे अपडेट आलं आहे. आणि या अपडेटद्वारे फोनमधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा, जलद आणि अधिक पूर्ण होईल अशी माहिती गुगलकडून देण्यात आलेली आहे. आता यात नोटिफिकेशन्स, कलर, थीम्स, फोटोज, जीमेल आणि वॉच बदललेले जातील. आता त्यानंतर एक इनकमिंग कॉल आणि इन कॉलचे डिझाईन ही बदललेले आहेत. बाकी तुमच्याही फोनमध्ये असे बदल झालेत का? तुम्हाला या बदलाबद्दल काय वाटतं? कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि विशेष भारीला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.